never slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough. In this vlog, सकाळी कसं 4 वाजता निघालो ना. सनसेट का सनराइज? सनराइज सनराइज रिफाइंड ऑइल. भाई डेंजर डेंजर. गायस गर्दी पाहून मन भरला. आता आम्ही दुसरीकडे कुठेतरी चाललो. बस झाला. बघ 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 देव मासा. साप बघा साप. तो साप आहे आणि ट्राय करू पकडायला. हॅलो काय तो सगळ्यांचं स्वागत आहे पुणे दुसऱ्या ब्लॉग्स वरती. तर आजचा अचानक भयानक ब्लॉग रात्री तयार केला. सकाळी निघालो आणि आम्ही 2 पंटर राहिले तिथे. गौरव पोई अच्छा नाही ते तिथेच आहे. मी आलो त्यांच्या इथे. आणि आपली नवीन गाडी बघितलं असेल मागच्या ब्लॉग मध्ये एअरपोर्टचा डॉक्टर मीच बनवलेला. परत हे ब्लॉग आम्हीच बनवणार आहे. भेटू परत. गाडी पुसतोय. ट्युटोरियल आहे ट्युटोरियल. एकविरा बोलून आम्ही उज्जैनला चाललो. उज्जैनची तयारी थोडी खुशी होत आहे की पहिल्यांदा टायमावर आले नाही. टायमावर म्हणजे ऑन टाइम 5 मिनिट आधी बसलेलो आहे. तेव्हा ब्लॉग पूर्ण बघा. मोठा ब्लॉग असेल. मोठा ब्लॉग म्हणजे असंच नॉर्मल आपला. त्याला काय सेटअप वगैरे नाही. हेल्मेट आणलंच नाही. घरी आणायला लागेल. बघू शकता लवकर काहीच कारण केलेलं नाही आयुष्यभर. घरी जाता हेल्मेट घेतो. तर चला गाईस हेल्मेट वगैरे घेतलाय. आमचा तो 4था पंटर येणार होता तो बी आलाय. आणि लिल्लीवर बसलेत. बाहेर एक ब्रासबँडवाला बेंचवर मागवलाय आम्ही. काही टेन्शन नाही. आता सुसाट निघू आणि कमीत कमी 3 तासाने आम्ही लोणावळाच्या इथे पोहोचू. नाही लोणावळा डायरेक्ट पोहोचू वरती पोहोचू. सो गाईस आता चाललोच MIDC. आणि आता सुसाट निघतोय. दिसतोय का नाही माहित नाही काय नाही सर. पण आता डायरेक्ट आम्ही निघतोय. 15-20 मिनिटं झाली ड्राईव्ह करतो. इथून गेले आमचे ते फंटर गेले. पुढे दिसतील का ना माहित नाही कारण जाम लांब गेले ते. सुसाट जाऊ तर नाश्ता वगैरे सगळंच बाकी आमचा. नाश्ता वगैरे करू. आधी आम्ही विचार करू सूर्य आला ना जरा तर बरं वाटेल जरा. आता कारण की स्लो चालली बाईक आपली. तर ऊन आला बरं वाटेल. चला तर गाईस आता जस्ट पाऊस थांबला. आमच्या एका दोस्तांनी नरपंटी लावली होती की पाऊस लागेलच कारण की त्यांनी रेनकोट आणलाय. पण आता आम्ही कुठेतरी आलोय पनवेलला पोहोचलोय असं वाटतंय मला. रस्ता माहित नाही का. आपले ते शॉपिंग चालली आपली दोस्तार. आपले सगळे त्यांनी पाय बाहेर काढला. आई शपथ. आपल्याला पकडू जरा गाईस. थांबा एक मिनिट आपण. तर गाईस थांबलो जरा ब्रेक घेतला. तासभर ड्राईव्ह केली. केस वेस बघ जरा बरोबर आहेत काय. शपथ स्टाईल मार जरा स्टाईल मार नको पोरी विरी अजून. थांबलो जरा आता ब्रेक घेतला. चाय वगैरे पिऊ. नाश्ता तर करणार नाही सकाळी नाही. प्युअर व्हेज जातं प्युअर व्हेज. गाडी वगैरे लावली. गाडी दुसऱ्याची लावली. खायला दुसऱ्याची आलोय. बघूया चला. अजून त्याचे 1.5 तास आहे. 40 किलोमीटर ना अजून नाही 50 किलोमीटर आहे अजून तरी सांगितलं. चला बघूया. सो गाईस आता ड्रायव्हर चेंज झालाय आपला. ओमकार पिंगळे ड्राईव्ह करणार आहे. किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे विचार आहे. किती वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा इंटरव्ह्यू घेता. किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तरी 6 वर्ष 8 वर्ष लगातार 8 वर्ष लगातार गाडी चालवली आहे. सगळं जेवण खाऊन सगळ्या गाडीवरच होता यांचा. ट्रक पण चालवले. ट्रक चालवले. ट्रक रणगाडा सगळं चालवले. गाडी पण चालवली बैल. फक्त बैल चालत नव्हते ते. गाडी चालवत होती फक्त. आणि इथून आमचा वाघ येतो. वाघ कुठे गेलता. वाघ ए वाघ या वाघ भावना वाघ बोलतो. मी काहीच बोललो नाही. शपथ बोललो शपथ. वाटोला म्हणजे थंडी पण जाम असते. धुका वगैरे पडलाय मस्त की. एवढ्याच वेळात कधी 10 किलोमीटर घाट लागेल. मजा त्याला घाट मला काय पूर्ण फर्स्ट राईड आहे. कालच गाडीचा नंबर आला. आज करतो लोणावळा. चला काय चला बाय. तर गाईज अशा प्रकारे घाट लागलेला आहे. खंडाला घाट. आणि आम्ही आता थोड्याच वेळात
कमीत कमी 20 ते 25 मिनिटं, मॅक्सिमम 30 मिनिटं डायरेक्ट देवीच्या इथे पोहोचू. गाइस पब्लिक बघा, पब्लिक खंडाला घाट. पब्लिक थांबली इथे फोटो शूट करायला. डेंजर 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 ऑन फायर. आम्ही पण थांबू, आम्हाला तरी काही काम आहे अशाने. ए क्या बोलते, क्या वाघ किधर है तुम? हम लोग तो टिटवाला जाने के लिए निकला था ना रे. टिटवाला जायला निघलेलो, मानपाडीवरून राईट मारतो, चुकून लेफ्ट. सकाळी कसं 4 वाजता निघालो ना गाईस, तर झोपेत होतो. गाईस कालच गाडी वॉश केली, कालच नंबर प्लेट आली आणि आज आलं बघा. वाट लागली वाट. बादशाह तर गाईस खंडाला घाट, दुःखाची चादर आणि हे सनसेट का सनराईज आहे? सनराईज रिफाईंड ऑइल आणि 2 गाई आणि आम्ही चाललोय एकविरेला. चला, भारी भारी व्ह्यू बघ कसला भारी आहे. कचको सकाळ 7 वाजता 7 वाजता 1 मिनिट आहे. व्ह्यू डेंजर आहे भाई, डेंजर. 1 नंबर. नक्की या, नक्की भाई. तर काय सोशल मीडिया फेमस आयशा विला तुम्हाला माहिती असेल, तिथं गोल्डन रोज रॉयस आहे आणि तो हॉन्टेड विल्ला मानला जातो. तर आम्ही तिथे चाललोय बघा, तो आयशा विला तिथे आणि रोल्स रॉयस पण उभे दाखवत असताना. आपण पण घेऊ आयशा विला आणि ते लावली ती रोल्स रॉयल्स गोल्डन वाली. चला बघू, चला आपल्याला काय भाई. डेंजर डेंजर. हे आतमध्ये गेले लोक, आमच्या आतमध्ये गेले. आपण नाही बाबा, आधीच चुटूक कमी नाही आपल्या पाठी. आपण जायचो चुटूक लागायचो दुसरा, आधीच सबस्क्रायबर कमी होत आहे. बघा आयशा विला, डेंजर डेंजर. गाइस मगनलाल चिक्की, फेमस चिक्की लोणावल्याची मगनलाल चिक्की. तर गाइस प्रॉपर लोणावल्यामध्ये आलो आणि थंडीचं जाम आहे. जे आदाशे सुकडले माझ्या अख्खे बघा, हे दिसतात बघा, ते पाण्यात टाकले कशा तसे झाले. आणि आमचे दोस्त इथे नेचर्स कॉल करायला आले सगळे, मस्त की पेंपिल उभे सगळे. आणि मी बरोबर माकलो, जरी गमछा घेतला तरी माकलो. गाडी पण अख्खी माकली. आता थोडं वॉशिंग करू, नाश्ता वगैरे करू आणि वरती चढू. मला काहीतरी 7:30 वाजले, तरी बरं झालं लवकर निघालो. 4 वाजता 4:30 वाजता निघालो आम्ही. पूर्ण बघा, पूर्ण मोठं व्लॉग म्हणजे जरा सेटअप करायला लागेल, नवीन हेल्मेट घ्यायला लागेल, कॅमेरा वगैरे लावायला लागेल, तेव्हा चांगलं वाटतं मोठं व्लॉग. आपण हा पण बघा तुम्ही, स्किप करा. चला. भूमीवरी हो अवतरली भूमीवरी न आली सोन्याच्या पावलाने, अवतरली भूमीवरी. तर गाईज गाडी लावली इथे आणि आम्ही पायथं मंदिर न करता डायरेक्ट वरती येत आहे. बँडचा आवाज ऐकत असेल तर चेंजिंग करतं. बरं झालं क्रॉक्स वगैरे घालून आलो, तरी किती घाण झाली बघा. पॅन्ट सगळी घाण झाली आहे. चला 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 चेंज वगैरे करू, थोडा दुसरे कपडे घालू, कारण हे फक्त रायडिंगसाठी कपडे घेतले होते. आता दुसरे घालू ते चाललं तिथे चेंज करायला. तर चला, गाईज चेंज वगैरे केलं आहे. मागलेले कपडे सगळे बदलले. आम्ही बॉडी बिल्डर चेंज केला पाहिजे. कपड्याचा कलर बदलला असता. आता एक हे घेऊ टोपी आणि वरती जाऊ. पॅन्ट वगैरे सगळी माकली आहे, डेंजर झालं एकदमच. पॅन्ट पण केलं पाहिजे, पण चेंज करायला भेटलं नसते ते. आम्ही असं उघड्यावर चेंज केलं. बघूया चला. गर्दी बघा, गर्दी लाईन. आम्ही
मी आलो पुढे चुकून. लाईनीचा रविवार आहे ना आज, कसको लाईन आहे. ओटी वगैरे घेतली मस्त की जाऊ. तर काय तासभर झालाय चालतोय डेंजर. आम्ही पोरं जमले आणि आज काही क्षणामध्ये ए भाई एक कुत्रा बघा, कुत्रा बघा भेंडी जेवण झोपलाय तो. चढून आले घालून. थोड्याच वेळात आपल्या आतमध्ये जाऊ आणि नंतर फिरायला जायचं. नंतर कुठे फिरायला बघू सगळं बघू. आत्ताशी 9 वाजले. 9 वाजले ते झालं नव्हती ना एक गेली काढली काय लावती होती. तर आता 9 वाजलेत. अख्खा दिवस आपल्याकडे काय टेन्शन नाही. जाऊ बस बस. जाम झाडा गाल अवतरली भूमीवरी. तर गाईस दर्शन वगैरे झाले. आम्हाला व्हिडिओ काढाय नाकावर बघ इथे. ओके. अरे बघ तू. हा भारी. अरे हो रे बोलते सांगता. हो रे झालं दर्शन वगैरे. आता फोटो वगैरे काढू आणि बघू. मूड झाला आता कुठेतरी जाऊ फिरायला. आता सुसाट घरी जाऊ. काही टेन्शन नाही. आता बँड बीट लावून द्या जरा, तर नाचू बिचू जरा मजा करू. चला. काय चालू माहिती मंदिराच्या इथे. हे उलटा झाला. आधी वरती गेलो तर खाली आलो. ठीक आहे काय नाही. प्रसाद वगैरे घेऊ आणि नंतर जाऊ. चला. इथे मगन लाल चिकी. तर काय सावळे मिसळ हाऊस लावले मिसळ पाव खायला. दमलो जाम. तो आमचा नाही आता दुसऱ्याचा जागा नव्हती बसलो. मिसळ आली मस्त की आपली. असं खाऊ आणि इथून विचार झाला खोपोलीला जाऊ. गगनगिरी महाराजांच्या मठात किंवा लोणावळ्यामध्ये कुठेतरी फिरू. ओजी मस्त बसलो इथे. अरे चहा वगैरे पिला. ओजी खाली बघ. खाली कसला खोले दिसत पण नाही खालचा. जाम खोले भेंडी. तर इथे वॉटरफॉल एक. ओजी आम्ही पाऊस चालू म्हणून थांबलो होतो. बघितलं जाम भारी. ओव्हर भारी. काय जीव का व्ह्यू. कसा व्ह्यू आहे तशी पब्लिक पण आहे. ओव्हर ट्रॅफिक आहे. आम्ही सकाळी किती अर्ध्या तासात पोहोचलो होतो. रिटर्न येताना आम्हाला तर 2 तास लागले. थांबा मोबाईल खराब झाला. हे बघा आता 2 तास लागले. 2 तास फक्त इथून घाटावर पोहोचायला. अजून घाट उतरला पण नाही. घाट उतरला की सुसाट निघू. काय शपथ. चला गायच गर्दी पाहून मन भरला. आता आम्ही दुसरीकडे कुठेतरी चाललो. बस झाला. गर्दी पाहिजे इथली. मस्त वाटतंय आता. सो गायस लावली गाडी. हा आपल्याच उतरामध्ये लावली आणि दुसरे पंटर. हे कुठे गेला. आमचा दुसरा वाघ. तिथून पुढे गाडी नेऊ नाही शकत कारण की हा मोठा पेंडा. थोडासा डॅम बनवला यांनी. डॅमने पाईपलाईन टाकली. अरे गाडी लावू आणि जस्ट तिकडे तो वॉटरफॉल आहे. तिथे एवढा पण लांब नाही. एवढं जवळ ते वॉटरफॉल आहे. चला. तर गाईज तुम्ही जेवढे बनवले ना तेवढं तर बनवून बसलं. हे ना जुने जोक मॉडिफाय करून मारताय ना. आम्ही आला हसायला लागतं. आता काय तरी नाही. आता काय एक थोडीशी जंगलात आलोय. जंगल नाही घाटात फिरून जर डोका फिरला होता
तसंच जंगलात आलो. इन्व्हेस्टिगेशन चालू होती. 1.5 लिटर बॉटल, 1.5 बॉटल भरलं ना. अच्छा प्रेशर समजला आता. प्रेशर होता. जब्बा पाणी खराब आहे वरती जाऊन काय फायदा नाही. पाणी खराब आहे. याला खालून माहित पडलं वरती पाणी खराब. काय बोलली मागे ना. अच्छा सॉरी काय बोलली कट करू ना आपण. काय बोलली गोगल. मेरा बाप बदमाश था, मैं बदमाश है और मेरा बेटा भी बदमाशी पैदा होएगा. लावा ताकद. लग्नाचा पत्त्या ना अजून लगेच आले तुफान किती सोडली. लग्नाचा पत्त्या नाही. पोराचा विचार करून मोकळा झाले. त्यांनी असं ठाम केले लग्न करणार नाही. त्याच्या पोरांना पण सांगितलं तुम्ही पण लग्न करू नका. सगळ्यांनी सिंगल जागा, नो झंझट. 4 पोरं दत्तक घेणार आहे बोलतो. दत्तक नाही स्वतःचे कसे. चला बघू. चला गाईस. बघ देव मासा. मार मेल्या भरचूक नाही. देव माझा पाण्यात गेलेला आहे. त्यांचा डायरेक्ट देव झालेला आहे वरच्या वरती. ही कुठे गेला. आता 10वा 13वा यांचा इथंच करून टाकू. आस्ती विस्ती विसर्जन इथंच सगळं करून टाकू. आता हे निघले बाहेर. शपथ आस्ती मस्त रे मस्त. 1 नंबर. बदक गाईचं काहीच नव्हता. घाण नाला आहे इथे. घाण नाला आहे. काहीच नाही. इंस्टाग्राम बघून येऊ नका. गपचूप जावा. तर गायस इथे ट्रॅफिक गर्दी. हे काय यो कैसा इशारा कैचीचा. ट्रॅफिक गर्दी आणि घाण पाणी बघून मन भरला. तर गायच आमचा प्लॅन होता फक्त एकविरेला जायचा आणि घरी सांगितलं टिटवाळ्याला चाललोय. एकविरेवरून आम्ही नाही सांगितलं, आम्ही खरं सांगून आलोय. मी सांगितलं घरी मी टिटवाळ्याला चाललोय आणि तिथून एकविरेला गेलो. एकविरेवरून ते कुठला गगनगिरी खंडाला घाट पण फिरलो. जाताना लागतो म्हणजे. त्यानंतर गगनगिरी महाराज मठ, त्यानंतर टाटावर वॉटरफॉल, त्यानंतर आता विचार होता कुठे ते दुसरीकडे जायचं. 5 मंदिर कुठले ते नडालला जायचा. येता आपण अष्टविनायकचा मठचा गणपतीसला. आता मठला आलोय. मठ आहे त्याला काय गणपती. हे असे मित्र जाम डेंजर भारी. आम्ही विचार केला होता की 12 पर्यंत घरी. 3 वाजले आता. 2 वाजले सॉरी 2 वाजले. आता आम्ही आलो मठच्या गणपतीला. प्रार्थना करू 7-15 जन्म पण हेच मित्र भेटून दे. नको या जन्मी हैराण केले बोलतो. कुठून फिरवतात. चला काय चला. घरी शॉर्ट आहे. कधी पण घरी पोहोचतो. 2-2 वाजता घरी पोहोचतो. फक्त 3 वाजता नका पोचवू. नाही तर घरातून बाहेर. याला घरातून बाहेर काढला होता. 3 वाजता घरात नाही घेत. घरात नव्हतं घेत. आपलं काय नाही. आपला शॉर्ट आहे. आम्ही फोन करून सांगतो. टिटवाल्याचा वाघ पोलीस. याला रोल दिलता रावणाचा. नाही केला त्याने. रावण नाही पोलीस आहे. पोलीस रावणाचा रोल दिलता त्याला रामायण मध्ये. महाभारत मध्ये रावणाचा रोल देतो. महाभारत मध्ये रावणाचा रोल मी रामायण बोललो. बस झाला. महाभारतामध्ये रामाचा रोल दिलता. रामायण मध्ये शकुनी मामा. ओके तू कंटिन्यू बोल गाणे. गाईस लाईनीत लागू. मित्रांनो 20 मिनिटं झाली. 20 नाही 15 मिनिटं झाली ना. किती झाले. 2 तुटलेले कसं दिसलं का. 15 मिनिटं झाली आहे. आता बघू. ही 4 वाजता फटाफट चाललेला आहे ना. असे काही टेन्शन नाही. तो गेल्यावर याच्यानंतरचा प्लॅन काय होता. कुठे थायलंडला इथे गेल्या थायलंडला जाणार आहे. बर्फ बघायला. वरून लगेच थायलंड. बस. कुठे थांबायचं का मध्ये ब्रेक बिक वडापाव बिडापाव खायला.
ठीक आहे ठीक आहे, बघू बघू. प्लॅन बिन चालले जरा आता थायलंडला जायचा. इथून लगेच थायलंड, थांबायचंच नाही आम्हाला आज. तर चला. तर गाय सक्सेसफुली दर्शन झालंय आणि व्हिडिओ काढत नाही लागलं तर आम्ही व्हिडिओ काढतोय. कोणाच घाबरत नाही. फोटोग्राफी अलाउड नाही, व्हिडिओग्राफी अलाउड आहे. बघू आता दुसरा प्लॅन बघू कुठला येतो. अचानक भयानक प्लॅन करताय, काय होतं समजत नाही. बघूया. तर चला. तर गाय जो साप बघा, साप तर साप आहे आणि ट्राय करू पकडायला. गाईस हे चालले तर जंगल मध्ये मंगल करायला. हे कुठे चालले? ए कुठे? गोले मारायला. मार मार, तोप सोड तोप. गाईस आता साप पकडलेला आहे मस्त आहे की. तुझ्या गोल्या मारून आला का? जस्ट साप पकडलाय. कसं वाटतं सांगा तुम्हाला. चावी पाहिजे तर चला. काय चला आता पुढचं कुठे लोकेशन? ए नादल 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 लक्षात राहत नाही माझ्या. नदल 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 नदलला जाऊ. जाऊ जाऊ कुठेतरी जाऊ, पोचू काहीतरी करू. चला. सो गाइस आता आलोय नडलला. नडल काहीतरी पॉइंट आहे, लाईक मंदिर आहे खूप सारे. 5 मंदिर आहे, खूप सारे 5 मंदिर आहे इथे दिसत आहे. आणि ते बघायला आलोय आम्ही. अचानक बहिणी प्लॅन, काय टेन्शन नाही. ऑन फायर दोस्त म्हटली तर चला गाईस, काय टेन्शन नाही. इकडे बघ. आता आम्ही तोंड धुतोय. खूप दमलोय, खूप पळवली गाडी. 2 मिनिटात गोरा होईल बघा. इन्स्टंट ग्लो, इन्स्टंट ग्लो. 19 किलोमीटर इथून माथेरान बोलतो 29 किलोमीटर जायचं. पनवेलमध्ये जावं, तिथून 10 किलोमीटर मध्ये वरती जायला किती टाइम लागेल माहिती का? गाड्याने जाऊन बघा बघा काय ते बघा. बघा गोरा होईल, गोरा होईल लागलाच नाही. गाईस हा एरिया चांगला आहे, मस्त आहे, सुनसान आहे आणि सुनसान म्हणजे शांत. आणि इथले मंदिर असं तुमच्याला थांबा थांबा वरती जातो थांबा थोडा. हे बघा श्री साईबाबा मंदिर. तशीच लाईन आहेत सगळी मंदिर, 5 मंदिर लाईन आहेत. मस्त आहे मस्त आहे. या तुम्ही पण या कधी. ए बाबू काय चाललंय? चला गाईस चला. गाय सुद्धा निघालो, पाऊस लागला जोरात आणि आम्ही बिना हेल्मेट बोलतोय, बिना रेनकोट, बिना छत्री, काय नाही म्हणून जरा थांबलो. होय रिस्क नको. आणि आपले बल्टर ते थांबले जाम मागे, काय जरी थांबले ना आम्हाला माहितच नाही थांबले असा, म्हणून आम्ही पण थांबलो. तर जाऊ जाऊ आता. येऊ लास्ट नाही रे अजून. काही मूड स्विंग्स काय तुमचे? कुठे यायचं अजून? घरी ना पक्का फिक्स? टर्नबीट मारणार नाही ना मध्ये कुठे जवळ म्हणून? पक्का माथेरान बघ 30 किलोमीटर आहे. जायचा का बोल? नको का? ओके ओके गाईस. बोल रे बोल. आई शपथ. चिप्पी वाल्याला त्याचाच नंबर आहे भीक मागायला. या था गई नलवडे गाव.
मला पाहिजे मला. तर बघू शकता मंडळी, आम्ही आता आलेलो आहे घरापर्यंत. आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो. कसा वाटला तुम्हाला हे नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर सगळं करून टाका. लवकरच भेटू पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. आता चला, बाय बाय.